जय महाराष्ट्र मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला किती पैसे मिळालेत ते पाहण्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये किंवा आपले सेवा केंद्र म्हणजे CSC सेंटरमध्ये जाण्याची काहीच गरज नाही. तुम्ही घरबसल्या अगदी 2 मिनिटांमध्ये पाहू शकता तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत किती हप्ते मिळालेत. ते कशा पद्धतीने चेक करायचे आपण एवढ्याच्या माध्यमाने A to Z माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचे आहे. चला तर आता या ठिकाणी तुमचा जरा वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल हे ब्राउझर ओपन करायचं आहे. त्यानंतर तिथे आल्यानंतर टाईप करायचं आहे लाडकी बहीण योजना. त्यानंतर 1 नंबरला जी काही वेबसाईट दिसत आहे त्यावरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. जर आता ही वेबसाईट तुम्हाला सापडली नाही तर याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर आता त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस शो होणार आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला काही करायचं नाही. इथं साईटला अर्जदार लॉग इन हा जो काही मेनू दिसत आहे त्यावरती तुम्हाला आता क्लिक करून घ्यायचं आहे. जसे तुम्ही त्यावरती क्लिक करून घेताल त्यानंतर तुम्हाला तुमचा सर्वात प्रथम तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही तुमचा फॉर्म भरतावेळी जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. खाली आल्यानंतर तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड जर विसरला असेल तर काय करायचं आहे ते पण सांगतो. त्याआधी तुम्हाला आता खाली यायचं आहे. खालीनंतर पाहू शकता तुमचा पासवर्ड विसरलात तर इथे क्लिक करा, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला परत एकदा तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर सेंड OTP या मेनूवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी नवीन तुमचा पासवर्ड तयार करता येणार आहे. तर अशा काही पद्धतीने माझं ऑलरेडी पासवर्ड आहे त्यामुळे मी डायरेक्ट आता लॉग इन करणार आहे. या ठिकाणी माझा मोबाईल नंबर, पासवर्ड त्याचबरोबर कॅप्चा टाकून आता या ठिकाणी मी डायरेक्ट लॉग इन करणार आहे. तुम्हालासुद्धा तुमचा पासवर्ड, मोबाईल नंबर त्याचबरोबर कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर आता पुन्हा एकदा पाहू शकता वरती लॉग इन आपलं सक्सेसफुली झालं आहे. त्यानंतर आता तुम्हाला परत 2 मेनू बार दिसणार आहे. त्यापैकी 1 नंबरला केलेले अर्ज हा जो काही मेनू दिसतो आहे त्यावरती तुम्हाला आता या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी तुमचं संपूर्ण फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तर पाहू शकता या महिलेचा संपूर्ण फॉर्म आपल्यासमोर ओपन स्वरूपात आला आहे. या ठिकाणी तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणे खूपच गरजेचं आहे. या ठिकाणी तुमचा फॉर्म अप्रूव्ह म्हणजे मंजूर असेल तर या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण हप्ते मिळणार आहे. त्यापूर्वी आता खाली पाहू शकता या महिलेचा एक फॉर्म ड्राफ्टमध्ये दाखवत आहे. तर ड्राफ्टचा अर्थ काय, या ठिकाणी तुमचा फॉर्म हा सबमिट झाला नाही. या ठिकाणी तुम्हाला तुमचा फॉर्म पुन्हा एकदा सबमिट करायचा आहे. जर या ठिकाणी तुमचा ड्राफ्ट दाखवत असेल तर तुम्हाला तुमचा फॉर्म हा सबमिट करून घ्यायचा आहे. तर आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते जमा झालेत ते पाहण्यासाठी आता या ठिकाणी तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह असणे खूपच गरजेचं आहे. तर पाहू शकता या महिलेचा फॉर्म अप्रूव्ह म्हणजेच मंजूर आहे. त्याच पुढे जर पाहिलं तर ही महिला संजय गांधी निराधार योजनेची लाभार्थी नाही आहे, त्यामुळे इथे नो असं दाखवत आहे. जर तुम्हाला इथे येस असं दाखवत असेल तर या ठिकाणी तुम्हाला आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. त्यानंतर आता पैसे चेक करण्यासाठी तुम्हाला आता डोळ्याच्या आयकॉनच्या समोर एक बटन दिसत आहे रुपयाचं, त्यावरती आता तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. जसे आता या ठिकाणी तुम्ही त्यावरती क्लिक करून घेताल त्यानंतर आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते जमा झालेत त्याचा सर्व डेटा तुमच्यासमोर येणार आहे. तर या महिलेला आतापर्यंत सर्वचे सर्व हप्ते म्हणजे 7,500 रुपये तिच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहे. तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम ते महिलेचं नाव पाहू शकता. नावाच्या समोर तिचं बँक पाहू शकता. तर या बँकेवरती तिचे पैसे जमा करण्यात आले आहेत. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी तुम्हाला तुमची बँक चेक करायची, तुमच्या कोणत्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. नावाच्या समोर आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्झॅक्शन डेट. तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते जमा झाले आहेत या ठिकाणी तुम्हाला तारीखसुद्धा देण्यात आली आहे. तारखेच्या समोर पाहू शकता रिमार्कमध्ये सर्व पैसे जमा झालेत म्हणजेच क्रेडिट झाले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर अमाऊंट पाहू शकता. पहिला हप्ता 3,000 रुपयाचा मिळाला आहे म्हणजेच एकत्रितपणे 2 हप्ते जमा झाले आहेत. त्यानंतर 1 हप्ता जमा झाला आहे 1,500 रुपयाचा. त्याचबरोबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 3,000 रुपयेप्रमाणे या महिलेच्या खात्यावरती जमा करण्यात आले. या ठिकाणी पाहू शकता एकदम प्रूफसहित मी तुम्हाला दाखवलं आहे. या ठिकाणी आता तुम्हाला किती पैसे जमा झालेत ते आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. त्याचबरोबर आता या ठिकाणी तुमच्या शेजारील महिलांच्या व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती कळेल की त्यांना आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते जमा झालेत. तर आता ठिकाणी पाहू शकता महिलेचं पेड असं दाखवते म्हणजेच पैसे जमा झालेत. तर आता ठिकाणी तुम्ही नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला किती पैसे मिळालेत. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.